अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील गौरखेडा या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत गेल्या 11 ते 12 महिन्यांपासून पाण्याच्या टाकीचे काम सुरू झाले होते. मात्र गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून काम पूर्णपणे बंद असलेले दिसून येत आहे. त्यामुळे आता गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गौरखेडा ग्रामपंचायत मार्फत सोमवार दिनांक 27 मे रोजी आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मात्र गावातील सरपंचच गायब असलेले दिसून आले. गावातील पाणी टंचाईमुळे गावातील नागरिकांनी आयोजित आमसभेमध्ये आपला रोष व्यक्त केलेला दिसून आला. आता त्या दिवशी मी बोलले त्याच्या संग होताना रे बोलणं झालं ना, तो आला त्यानं पाहिलं कामही चालू होतं, मी स्वतः डोळ्यानं पाहिलं त्या दिवशी 8 दिवसापूर्वी. हो ना, मला त्याला विचारू द्या, ठेकेदारासंग थोडी बोलत आहे मी, इंजिनियर साहेबासंग बोलत आहे. मला तुम्ही सांगा, गावाची जबाबदारी तुमच्यावर आहे. गेल्या 8 ते 10 महिन्यापासून काम चालू आहे. त्याच्या जे त्यांना टेंडर भेटलं होतं त्याच्यामध्ये काही त्यांना कालावधी भेटलेला असेल काम पूर्ण करण्याचा. तर किती महिन्याचा ऐका त्याला हात लावा. ऐका, थांबून जा, 2 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा. मला अधिकार नाही त्याला हात लावायचा. मी थांबा म्हटलं, मी हे असं करून तुम्हाला थांबा म्हटलं, मला बोलू द्या बा पहिले साहेबासोबत. तुम्हाला पाठपुरावा करायची तुमची जिम्मेदारी आहे. तुम्ही आतापर्यंत किती वेळा पाठपुरावा केला त्या कामाचा मला एवढं सांगा. तुम्ही थांबा, मला इंजिनियर साहेबासोबत बोलू द्या. तुम्ही एवढं सांगा ना, मी बोलू शकत नाही, मला काही माहिती नाही आहे बुवा. एवढं सांगा. काय सांगाल, काय सांगाल का या कामाबद्दल, काय माहिती आहे आपल्याला? गौरखेडा गावातील ग्रामसेवक यांनी टाकीच्या बांधकामाबद्दल विचारले असता हे काम जिल्हा परिषदेचे आहे, आम्हाला माहिती नाही असे उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. याच कामाचा आढावा घेण्याकरिता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागामध्ये गेलो असता येथे सोनाली पी शेंडे यांनी गावातील सरपंचांनी सुद्धा पाठपुरावा करायला हवा, आम्ही संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराशी पत्रव्यवहार केला आहे, लवकरात लवकर कामाचा पाठपुरावा करू असे आश्वासन देऊ त्यांच्याकडून देण्यात आले आहे. मात्र पाण्याची टाकी जर पडली तर गावाला पाणी पुरवठा होणार नाही अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे. जलजीवन मिशनचे पाण्याच्या टाकीचे काम हे जवळजवळ 10-11 महिन्यापासून सुरू आहे आणि हे 29 लाखाची टाकी आणि गावातील पाईपलाईन अशी योजना आहे. आणि या 11 महिन्याच्या पासून एखादा महिना काम होते, 2 महिने बंद पडते, असं हे सुरू आहे. आणि हे काम टाकीचं पूर्ण अपूर्ण आहे, 50% काम झालेलं नाही आहे. आणि कामही म्हणजे याचा दर्जाही असा चांगला नाही आहे, निकृष्ट दर्जाचं काम आहे. आणि जुनी जे पाण्याची टाकी आहे ते शिकस्त झाली असून याच टाकीमधून जुन्या आमचा पाणी पुरवठा सुरू आहे. आणि हे टाकी कधीही कोसळू शकते आणि गावचा पाणी पुरवठा बंद पडू शकते. गावामध्ये पाण्याची अत्यंत कमतरता आहे, दुष्काळ आहे, पाणी मिळत नाही, चणचण होत आहे गावामध्ये पाण्याची. सर्व लोक भटकत आहे इकडे तिकडे पाण्यासाठी. गावामध्ये दुसरा पाण्याचा पर्याय नाही आहे. हापशा आहे त्या बंद पडलेल्या आहे, विहिरी आहे त्या बुजवल्या गेलेल्या आहे. आणि काल सरपंचांनी आमच्या ग्रामपंचायतमध्ये आमसभा ठरवली होती. त्या आमसभेमध्ये गावकऱ्यांनी या पाण्याच्या प्रश्नाविषयी खूप रेटून धरला आणि पूर्ण गोंधळात आमसभा म्हणजे झाली नाही. ते सरपंच गैरहजर असल्याकारणाने आमसभा झालीच नाही. आणि अशा गोंधळात काल गावकऱ्यांनी चर्चेचा विषय झालेला आहे की या पाण्याची टाकी आतापर्यंत व्हायला पाहिजे होती आणि पाणीपुरवठा पाईपलाईन गावामधली हे सुरळीत व्हायला पाहिजे होती. कारण की समोर पावसाळा आहे,
11-12 महिने सुद्धा होत आहे, तरी आमच्या गावचा पाणी पुरवठा जलजीवन मिशन हे पूर्ण झालेलं नाही. यामध्ये ठेकेदार निष्क्रिय आहे आणि याचा पाठपुरावासुद्धा सरपंच आणि ग्रामपंचायतनं केला की नाही अशी गावामध्ये चर्चा आहे. तरी गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की ह्या पाण्याच्या टाकीचे काम आणि पाईपलाईनचे काम हे त्वरित व्हावे, म्हणजे आमचा गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सुटून जाईल आणि भरपूर आम्हाला पाणी मिळेल अशी सर्वांची गावकऱ्यांची मागणी आहे. तुम्ही पाहून घ्या त्या पाण्याच्या टाकीचा कामाचे दर्जा कसा आहे. निष्कृत दर्जाचं काम आहे, एवढं फिनिशिंग नाही आहे, पाणी व्यवस्थित दिलेलं नाही आहे असं लक्षात येते. म्हणजे तातूरमातूर काम केल्यासारखं वाटते, असं सुटसुटीत जसं पाहिजे तसं काम होऊन राहिलं नाही. आणि आता हे 3 महिन्यापासून बंदच पडलेलं आहे. इथे कोणी ठेकेदार येऊन पाहत नाही, कोणाचं लक्ष नाही. याबद्दल ग्रामपंचायतने किती वेळा पाठपुरावा केला? ते काही उत्तर द्यायलाच तयार नाही आहे. याविषयी चर्चा नाही, आमच्याकडे आहेच नाही म्हणते हे काम. काल सुद्धा आमसभेमध्ये ग्रामसेवकांना विचारले असता त्यांनी सांगितले की आम्हाला या बांधकाम टाकीचे काही एक लेणे देणे नाही, सर्व जिल्हा परिषदचं आहे. काय सांगलं याबाबत? ग्रामपंचायत आपल्या गावामध्ये काम जिल्हा परिषद मार्फत असताना सुद्धा लोकप्रतिनिधी सरपंच वगैरे यांचं काम आहे त्याकडे लक्ष देणं. सरपंचांनी किती वेळा पाठपुरावा केला या कामाचा? काही माहिती आहे का आपल्याला? माहिती नाही. AS न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर.